कापडनेत भवानी माता यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. धुळे तालुक्यातील कापडणे येथील माता भवानी देवीची यात्रा उत्सव पूर्वी परंपरागत दरवर्षी सालाबादाप्रमाणे अतिशय उत्साहात साजरी होत असते. सलग 2 ते 3 वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालखंडानंतर आज भव्य दिव्य स्वरूपात माता भवानी देवीची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असून या ठिकाणी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या या यात्रेत पाळणे, खेळणी तसेच यात्रा उत्सवात तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते. तर या ठिकाणी अनेक भाविक भक्तांनी माता भवानी देवीसाठी देवीच्या चरणी या ठिकाणी आहेर चढवत ढोल ताशांच्या गजरात सदरचा आहेर देवीला चढवून दर्शन घेतले. तर यावेळेस सरपंच सौ सोनेबाई भिल, माजी पंचायत समिती सदस्य तथा सरपंच प्रतिनिधी शरद नाना माडी, विठोबा माडी तसेच सौरव कापडणे ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, त्याचबरोबर तमाशा मंडळासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, ज्यात प्रामुख्याने भरत माडी, भैया बोरसे, बाळू बडगावकर, गुलाब बेपारी, दिनकर माडी, संतोष आप्पा, दिलीप पाटील, प्रकाश माडी यांचे देखील या यात्रेसाठी सहकार्य लाभले. तर यावेळी कापडण्यातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वच पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्रमंडळ यांच्या सहकार्याने सदर माता भवानी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडले. तर सलग दुसऱ्या दिवशी कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी धुळे तालुक्यातून, पंचक्रोशीतून मल्ल या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात व या भव्य कुस्ती स्पर्धेत सहभागी होत असतात. यासाठी सर्व कापडणे ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जय ज्योती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
सरपंच कापडला सगळे परिसर कुस्तीची स्पर्धा आयोजित केली आहे. त्याच्या आम्ही त्यांना काहीतरी पारितोषिक देणार आहोत. सगळ्यांनी सहकार्य आहे म्हणून आम्ही हे करत आहे. सरपंच उपसरपंच सदस्य सगळे गावाचे नागरिक लोकांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला. मी बटूविनायक माळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी. आमच्या गावाची यात्रा 3 वर्षापासून बंद असल्यामुळे यावर्षी गावाची यात्रेला खूप मोठा उत्साह आहे. पंचक्रोशीतील लोक या यात्रेत सहभागी होत असतात आणि आमच्या गावाच्या सरपंच सुनीताई भिल, उपसरपंच महेशभाऊ माळी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आणि गावातील सर्व मंडळी प्रत्येक समाजाने मोठ्या सहभागाने यावर्षी यात्रा खूप मोठ्या उत्साहात होत आहे. उद्या आमच्या गावाची कुस्तीची दंगल आहे. भव्य कुस्ती स्पर्धा ठेवलेल्या आहे. कुस्ती स्पर्धेत मोठमोठे पारितोषिक आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमाने देत असतो. तरी परिसरातील सर्व पैलवानांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा.